पुण्यामध्ये 14 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पुण्यातल्या वानवडीमध्ये ही सर्व घटना घडली आहे। मुलीचं रिक्षातून अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आले आहेत। या घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी 8 आरोपींना बेड्या ठोकल्याची माहिती समोर आली आहे। रविवारी ही धक्कादायक घटना घडली आहे। आरोपींनी मुलीला रिक्षात बसवून एका अज्ञात स्थळी नेलं होतं। त्यानंतर आळीपाळीनं या आरोपींनी मुलीवर अत्याचार केलेत। या घटनेतील पीडित मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर सध्या पुण्यातील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। सांस्कृतिक पुणे म्हणवल्या जाणाऱ्या पुरोगामी पुणे म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यातली ही धक्कादायक घटना आहे। 14 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आलेला आहे। आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सोबत पुण्यातून थेट जोडले गेलेत। सागर, नेमकी त्या मुलीची प्रकृती आता कशी आहे आणि आरोपींवर काय कारवाई करण्यात आली आहे? सोनाली, अत्यंत धक्कादायक प्रकार आहे हा। प्रकार काल रात्री समोर आलेला आहे। 14 वर्षीय मुलगी जी आहे ती आपल्या मित्राला भेटायला चालली होती आणि रात्री रेल्वे स्टेशनवरती पोहोचली आणि तिला जाण्यासाठी सर्व गाड्या ज्या आहेत त्या गेलेल्या होत्या। ठिकाणी असलेले रेल्वेचे 2 कर्मचारी आणि काही रिक्षा चालकांनी सांगितले की तुझी आम्ही राहण्याची व्यवस्था करू। त्यानंतर तिला वानवडी परिसरामध्ये आणलं आणि आळीपाळीने तिच्यावरती बलात्कार केला। या मुलीची प्रकृती जी आहे ती अत्यंत चिंताजनक आहे आणि हा प्रकार समोर आल्यानंतर वानवडी पोलिसांनी 8 आरोपींना अटक केलेली आहे। अजून कोण यामध्ये आहेत का याचाही शोध वानवडी पोलीस घेतात। मात्र गेल्या 15 दिवसांमधली पुणे शहरातली ही दुसरी मोठी घटना आहे। दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्येही 6 जणांनी 25 वर्षीय युवतीवरती बलात्कार केला होता आणि त्यानंतर हा प्रकार आता समोर आलेला आहे। आणि पुण्यामध्ये राहण्याची भीती जी आहे ती महिला सुरक्षित आहेत की नाही असा प्रश्न जो आहे तो आता उपस्थित केला जातोय। जिथे राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून अनेक विद्यार्थी येत असतात आणि त्याच पुण्यामध्ये आता अशा घटना घडू लागलेल्या आहेत। त्यामुळे पुणे आता सुरक्षित राहिलाय का असा प्रश्न गांभीर्याने उपस्थित होतोय। सागर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।